नमस्कार मित्रांनो, मी सुनील शिवशरण बोलत आहे. आता मला बऱ्याच जणांची मागणी होती की सोलापूर शहरापासून 25-30 किलोमीटरवरती आम्हाला चांगल्या प्रकारे शेती पाहिजे. मग ते कोरडवाहू राहू देत किंवा बागायती राहू देत. आत्ताच माझ्याकडे कोरडवाहू एक 8.5 एकर जमीन आलेली आहे. सोलापूरपासून कमी 24-25 किलोमीटरवरती दर्शनाळ गाव आहे. त्या दर्शनाळ गावामध्ये आता ही जमीन आहे, कोरडवाहू आहे. मात्र इथं जर तुम्ही पाण्याचा स्रोत केला तर इथं पाणी होऊ शकतं. बोर विहीर काही करा, ते होऊ शकतंय. आता मी जिथं उभारलोय तो हा रस्ता आहे, हे बघून घ्या. ह्या शेताला रस्ता आहे आणि शेती म्हणजे हे संपूर्ण शेती आहे. जवळजवळ 150 ते 200 फूट शेती आहे. 8.5 एकर आहे. तर ती शेती आता तुम्हाला दाखवतो. ऐन उन्हाळ्यामध्ये, भर उन्हाळ्यामध्ये आलेलो आहे, तरी तुम्हाला दाखवतो या मागे. तर मित्रांनो, हा जवळजवळ 150 ते 200 फूट फ्रंटेज असलेला हा रस्ता आहे. पूर्ण बघून घ्या, हा रस्ता आहे आणि हे झाडी दिसतात त्याच्या आतमध्ये, म्हणजे रस्त्यालाच ही शेती आहे. आता हे पीक लावलेलं कुठलं आहे? ज्वारी लावलेली आहे. हे बघा, संपूर्ण आता भर उन्हाळ्यामध्ये आलो आपण. ही अशी ज्वारी लावलेली आहे आणि ही जी शेती आहे अशी 8 एकर जवळजवळ तुम्हाला सांगतो मी, 1 मिनटं. तर ही एक पट्टी आहे संपूर्ण अशी, हे बघून घ्या. ही अशी पट्टी आहे, हे बघून घ्या. अशा पद्धतीने पट्टी आहे संपूर्ण. हे बघा, ही अशी पट्टी आहे. समोर रस्ता दिसतोय तुम्हाला. अशा एकूण 3 पट्ट्या आहेत. हे बघा, ज्वारी लावलेली आहे यांनी. मात्र अशा 3 पट्ट्या आहेत. 8.5 एकर आहे. हे तुम्हाला आता मी दाखवतो. ह्या बाबळीच्या झाडापर्यंत, हे मागं तुम्हाला बाबळीचं झाड दिसतं. अशा 3 पट्ट्या आहेत. हे 8.5 एकर हेच देणे आहे. तुम्ही पाणी करू शकता, बागायत करू शकता. आता पुढील माहिती आणि ह्याची किंमत सांगतो, तर चला. तर मित्रांनो, ही 8.5 एकर जागा जी आहे, ही 8.5 एकर जागा आहे. सोलापूर जिल्हा, अक्कलकोट तालुका, म्हणजे सोलापूरपासून 24-25 किलोमीटर आहे. तर अक्कलकोटपासून एक 14 ते 15 किलोमीटर अंतरावरती ही दर्शनाळ गाव आहे. दर्शनाळ गावामधली ही शेती आहे. मात्र ही शेती म्हणजे कोरडवाहू आहे बरं का. तुम्ही पाणी करू शकता त्या ठिकाणी. जमीन चांगली आहे, काळी आहे. सध्याला तिथं ज्वारी लावलेली आहे. भर उन्हाळ्यात आत्ता गेलो होतो 2 दिवसाखाली. भर उन्हाळ्यामध्ये तिथं ज्वारी पण आहे. पाण्याचा स्रोत तिथं होऊ शकतो. ही शेती म्हणजे मी तुम्हाला फक्त 11 लाख रुपये एकरानी, 11 लाख रुपयांनी सांगितलेले आहे. मात्र ह्याच्यामध्ये निगोशिएबल आहे. बैठकीला पसंत पडल्यानंतर, बैठकीला बसल्यानंतर कमी जास्त नक्कीच होणार आहे. त्याच पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रातून ज्यांना प्रॉपर्टी घ्यायची आहे, विकत घ्यायची किंवा विकायची आहे, त्यांचे मला फोन सर्रास येत असतात. घेणारे आणि देणारे दोन्ही ग्राहक माझ्याकडे अवेलेबल आहेत. सेवा दिली जाईल. त्याच पद्धतीने माझ्याकडे विक्रीस येणाऱ्या प्रॉपर्टीचे नवनवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.